नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरण्याची कारणे आणि उपाय पाहणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण कारणे पाहूया आणि त्याबरोबरच मी तुम्हाला त्याचे उपायही सांगणार आहे। तर या इथे हा जो ब्लाउज आहे पहा, एकदम परफेक्ट असा मी स्टिच केलेला आहे। 4 टक्स ब्लाउज आहे आणि तुम्ही इथे हा जो पप आहे तो आपोआप कसा क्रिएट झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता। इथे मी पॅडेड असा ब्लाउज हा शिवलेला नाही, विदाउट पॅडेड हा ब्लाउज आहे। तरी पण पहा किती छान असा पफ जो आहे तो उभा राहिलेला आहे। आणि पहा इथे ही जी शोल्डर पट्टी आहे ती अगदी मी 2.25 इंच ते 2 इंच ठेवायची आहे। या इथे मी 2.25 इंच ही पट्टी ठेवलेली आहे। तरी सुद्धा हा जो ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट असा बसलेला आहे, अजिबात उतरत नाहीये। आणि हा जो गळा आहे तो पहा किती डीप असा आहे पहा, आणि इथे ही पट्टी पहा एवढीच अशी मी ठेवलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे आणि त्याची कारणे काय असतात हे आज आपण पाहूया। तर शक्यतो 5.5 इंच आपण 36 मध्ये शोल्डर घेतो, पण जेव्हा आपल्याला या इथे पहा शोल्डर पट्टी कमी हवी असते आणि हा जो गळा आहे जवळपास 11.5 इंचाचा हा गळा आहे, तर तेव्हा आपल्याला शोल्डर जे आहे ते एक म्हणजे कमी घ्यायचं आहे। पहिलं कारण मी तुम्हाला सांगते, तुम्ही डीप गळा आणि ब्रॉड गळा असतो तेव्हा तुम्ही शोल्डर जे आहे ते तुम्ही जास्त घेता, त्यामुळे जे शोल्डर आहे ते पडतात। आणि गळ्याची रुंदी सुद्धा जेव्हा डीप ब्रॉड गळे असतात त्यावेळेस तुम्ही या इथे कमी घ्यायची आहे। आता हा जो ब्लाउज आहे तो मी 36 साईजचा स्टिच केलेला आहे आणि यामध्ये मी शोल्डर पहा फक्त 5 इंच वापरलेलं आहे। तर अशा वेळेस जेव्हा असे ब्लाउज येतात त्यावेळेस काय करायचं आहे, फक्त 5 इंच शोल्डर घ्यायचे आहेत। आणि याच्यापेक्षा कमी साईज असेल तर तुम्ही 4.5 इंचापर्यंत शोल्डर घेतले तरी चालतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही। तर हा ब्लाउज जो आहे तो पहा एकदम परफेक्ट आणि फिट असा आहे। आता शोल्डर पुढं उतरतं, तर ते का उतरतं पहा। आता 4 टक्स ब्लाउज आहे हा, जर तुम्ही या इथे पफ नाही तयार केला तर हा जो ब्लाउज आहे तो पहा इथे चेस्ट जी आहे ती या पफ मध्ये बसणार नाही, तुम्ही जर या इथे पफ तयार नाही केला आणि हे जे आहे ते परत असं खाली येणार, तेव्हा हे शोल्डर उतरणार आहे। आणखीन एक कारण शोल्डर पुढे येण्याचं, ही जी क्रॉस पट्टी हवी जिथे हवी आहे तिथे घ्यायची, म्हणजे जेव्हा मोठी साईज येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, ही जी क्रॉस पट्टी आहे ती अगदी छोटी घ्यायची आहे, म्हणजे तुमचं शोल्डर हे जे आहे ते पुढे सुद्धा उतरणार नाही। कटोरी ब्लाउज मध्ये सुद्धा असंच करायचं आहे, पफ जो आहे तो एकदम छान असा क्रिएट करायचा आहे। तर हे झालं दुसरं कारण। आता पहा इथे मुंडा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाउजचा चेक करायचा आहे आणि मगच तुम्हाला या इथे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। मी नेहमी तुम्हाला कटिंग मध्ये दाखवत असते मुंडा कसा घ्यायचा। मुंडा घेर ब्लाउजवरून मोजायचा आहे आणि मग तो ब्लाउज जो आहे ते आपण मार्किंग ते करायचं आहे। आता या इथे पहा ही साईज 36 आहे, तर चौथा भाग येणार 9 इंच आणि मुंडा या इथे आहे 8 इंच, म्हणजे हा जो घेर आहे तो 8 इंच आहे। जर तुम्ही या इथे मुंडा घेर कमी टाकलात तर काय होणार आहे, इथे ब्लाउज टाईट होणार आहे आणि परत हे जे ब्लाउज आहे टाईट झाल्यामुळे हे इथले हे जे शोल्डर आहे ते असं सरकणार आहे, त्यामुळे सुद्धा तुमचे शोल्डर जे आहेत ते पडणार आहेत। आणखीन एक कारण मी तुम्हाला सांगते पहा, जर इथे टाईट झालं तर हा जो भाग आहे तो लूज पडणार आणि इथे फक्त टाईट होणार आणि परत तुम्ही शिलाई खोललीत तर अजून हा जो भाग आहे मुंड्यामध्ये टाईट होतं, म्हणून जर तुम्ही एखादी शिलाई खोलली तर परत हा जो भाग आहे तो पहा 9.25 इंच होईल, म्हणजे चेस्ट मोठी होईल। त्यासाठी काय करायचं आहे, चेस्टचं मार्किंग केल्यानंतर जो मुंडा घेर आहे तो बरोबर मोजायचा आहे आणि बरोबर तुम्हाला या इथे मुंड्याचं मार्किंग टाकायचं, म्हणजे फिटिंग बरोबर आपलं तिथे आलं पाहिजे। जर मुंडा जास्त घेतला चेस्ट कमी घेतली तर हे मात्र इथे चेस्टमध्ये टाईट होणार आहे आणि जर तुम्ही इथे लूज केलं परत तर इथे लूज होणार आहे, कारण चेस्ट इथे मोठी होणार। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा छातीचा चौथा भाग टाकतो तेव्हा आपल्याला मुंडा घेर जो आहे तो बरोबर चेक करायचा आहे। हे झालं। परत पहा इथे
इथे तुम्ही 3 सव्वा 3 इंचापर्यंत पहा तुम्ही जेव्हा ब्रॉड करता त्यावेळेस एक तुम्हाला शोल्डर कमी घ्यायचं आहे. आणि इथे गळा रुंदीचं सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, तुम्ही 2 ते सव्वा 2 इंचच गळा रुंदी वापरा जास्तीत जास्त जेव्हा डीप आणि ब्रॉड गळे असतात. तर इथे मी फक्त 2 इंच गळा रुंदी वापरलेली आहे. आणि हा जो ब्लाऊज पहा या इथे हा जो गळा आहे तो 11 इंचाचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पहा गळ्याची रुंदी सुद्धा चेस्टनुसार वापरायची आहे. तर 30, 32, 34 मध्ये तुम्ही आणि 36 मध्ये सुद्धा तुम्ही 2 इंच गळा रुंदी वापरली तरी चालेल. आणि 38, 40, 42 मध्ये तुम्ही सव्वा 2 इंच जी गळा रुंदी आहे ती वापरायची आहे. जेव्हा तुम्हाला 10 इंच गळा असेल समजा आणि जास्त ब्रॉड नाही, फक्त तिथल्या तिथेच तुम्ही गोल आकार देऊन जेव्हा गळे बनवता त्यावेळेस तुम्ही 5.5 इंच शोल्डर टाकलं आणि 2.5 इंच जरी गळ्याची रुंदी टाकली तरी तुमचे शोल्डर पडणार नाहीत. पण अशा वेळेस पहा इथे ही जी पट्टी आहे ती किती कमी आहे पहा. जर तुम्हाला अशी पट्टी हवी असेल त्यावेळेस मात्र तुम्ही हे जे माप आहे इथलं ते तुम्हाला कमी घ्यायचं आहे. आता पहा मुंडा घेर सुद्धा मोजायचा. तुम्हाला मी मुंडा कसा मोजायचा हे सुद्धा सांगते. जर तुम्हाला तिरका मुंडा मोजून जर प्रॉब्लेम येत असेल तर पहा ही जी बाही आहे ती अगदी अशी व्यवस्थित अशी ठेवायची. आता या इथे पहा आपण फिटिंग केलेलं आहे, तर हे फिटिंग अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि या पद्धतीने तुम्ही मुंडा घेर मोजा. तुम्हाला अजिबात जो मुंडा आहे तो कमी पडणार नाही. पहा जशी बाही आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला हा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे. इथे किती आला 8.25 इंच या पद्धतीने. आणि इथे सुद्धा पहा इथे आपल्याला थोडं तिरकं कट करायचं आहे. आता इथे पहा आणि इथे सुद्धा आपण जेव्हा टक्स देतो त्यामुळे इथे तिरकं होतं पहा. तर ते होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला इथे तिरकं कट करायचं आहे, जेणेकरून एकदम आपला परफेक्ट असा ब्लाऊज होईल. आणि इथे सुद्धा आपण थोडंसं डाऊन करायचं आहे. इथे सुद्धा मग प्रॉब्लेम येत नाही. तर मी तुम्हाला या इथे शोल्डर उतरण्याची कारणे सांगितले आणि उपायही सांगितले. तर प्रिन्सेसमध्ये सुद्धा आणि फोटक्समध्ये सुद्धा पफ येणं एकदम महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा बसत नाही. आणि स्टिचिंग करताना पहा ओढून ताणून अशी स्लीव जी आहे ती लावायची नाही. तर या गोष्टी तुम्ही जर लक्षात घेऊन जर ब्लाऊज स्टिच केला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथे पहा जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करता तर मी कटिंगच्या वेळेसच आधी इथे शोल्डर जे आहे ते गळ्याकडे थोडंसं तिरकं स्टिच करते, त्यामुळे पहा जे गळे आहेत ते उतरत नाहीत. तर जर तुम्ही कटिंग करताना नाही हे जर तिरकं कट केलं तरी तुम्ही स्टिच करताना जेव्हा शोल्डर जोडता त्यावेळेस आधीच या इथे हे जे शोल्डर आहेत ते असे तिरके स्टिच करायचे, म्हणजे तुमचे शोल्डर जे आहेत ते जाग्यावर असे फिट्ट बसतात आणि अजिबात पडत नाहीत. क्रॉसपट्टी म्हणजे हे जे अंतर आहे इथून हे सुद्धा अंतर आपलं महत्त्वाचं असतं. त्यामुळे जसं ब्लाऊजवरती आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे जे माप आहे ते घेणं गरजेचं आहे. तर मी या इथे शोल्डर उतरण्याचे पहिलं कारण सांगितलं शोल्डर कमी घ्यायचं. दुसरं गळा रुंदी सुद्धा आपल्याला कमी घ्यायची आहे. जेव्हा तुमचे गळे खूप मोठे आणि ब्रॉड असतात तेव्हा पहा तुम्ही 2 इंचापर्यंतच किंवा 2.25 इंचापर्यंतच गळे ठेवा. परत पुढं उतरतं म्हणून हे जी लाईन आहे ही सुद्धा लाईन आपल्याला परफेक्ट घेणं गरजेचं आहे. हा तिसरा पॉईंट झाला. पण चौथा पॉईंट हा पफ सुद्धा तुमचा एकदम छान असा नाही तयार झाला, चेस्टमध्ये जसा हवा तसा नाही बसला तरी सुद्धा हे जे शोल्डर आहे ते पुढं उतरणार आहे. परत इथे मी तुम्हाला सांगितलं मुंडा घेर सुद्धा टाईट झाला तरी सुद्धा तुमचे शोल्डर जे आहेत ते असे इकडे पसरणार आहेत आणि शोल्डर उतरणार आहेत. आणि पहा इथे मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पहा इथे सुद्धा तिरकं आपल्याला जेव्हा आपण मुंड्याची लाईन आखतो तेव्हा तिरकं इथं थोडं कट करायचं आणि इथे सुद्धा आपल्याला थोडं तिरकं कट करायचं असतं. तर पहा या इथे मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे आणि ती तुम्हाला समजलीच असेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.